وَإِذْ تَأَذَّنَ رَبُّكُمْ لَئِن شَكَرْتُمْ لَأَزِيدَنَّكُمْ وَلَئِن كَفَرْتُمْ إِنَّ عَذَابِي لَشَدِيدٌ وَقَالَ مُوسَى إِن تَكْفُرُوا أَنتُمْ وَمَن فِي الْأَرْضِ جَمِيعًا فَإِنَّ اللَّهَ لَغَنِيٌّ حَمِيدٌ أَلَمْ يَأْتِكُمْ نَبَأُ الَّذِينَ مِن قَبْلِكُمْ قَوْمِ نُوحٍ وَعَادٍ وَثَمُودَ وَالَّذِينَ مِن بَعْدِهِمْ لَا يَعْلَمُهُمْ إِلَّا اللَّهُ جاءتهم رسلهم بالبينات فردوا أيديهم في أفواههم وقالوا إنا كفرنا بما أرسلتم به وإنا لفي شك مما تدعوننا إليه مريب قالت رسلهم أفي الله شك فاطر السماوات والأرض يدعوكم ليغفر لكم من ذنوبكم ويؤخركم إلى أجل مسمى قالوا إن أنتم إلا بشر مثلنا تريدون أن تصدونا عما كان يعبد آباؤنا فأتونا بسلطان مبين قالت لهم رسلهم إن نحن إلا بشر مثلكم ولكن الله يمن على من يشاء من عباده وما كان لنا أن نأتيكم بسلطان إلا بإذن الله وعلى الله فليتوكل المؤمنون وما لنا ألا نتوكل على الله وقد هدانا سبلنا ولنصبرن على ما آذيتمونا وعلى الله فليتوكل المتوكلون. आणि जेव्हा तुमच्या पालनकर्त्यानं स्पष्ट सांगितलं होतं की जर तुम्ही आभार मानाल तर मी आणखी जास्त प्रदान करीन आणि जर तुम्ही नाकदरी दाखवाल तर लक्षात ठेवा की माझा अजाब मोठा सक्त आहे. आणि मूसा म्हणाले, जर तुम्ही आणि जमिनीवरचे सर्व लोक इन्कारी बनलात तरीही अल्लाहचं काहीच बिघडणार नाही. अल्लाह कोणावरही अवलंबून नाही, तो तर गनी आहे आणि सर्व प्रकारची स्तुती प्रशंसा त्यालाच शोभेल अशी आहे. काय तुम्हाला त्या लोकांचे अहवाल नाही माहीत झाले जे तुमच्या पूर्वी होऊन गेले आहेत? नूह यांचा जनसमूह आणि आद आणि समुद जनसमूहाचे लोक आणि त्या अनेक जमाती आणि जथ्थे जे त्यांच्या नंतर निर्माण झाले आणि मरून असे गायब झाले की अल्लाहशिवाय त्यांना कोणी जाणत सुद्धा नाही. त्यांच्याजवळ त्यांचे पैगंबर उघड आणि स्पष्ट निशाण्या घेऊन आले होते, परंतु त्या लोकांनी आपले हात पैगंबरांच्या तोंडावर ठेवले आणि म्हणाले की आम्ही तुमचं म्हणणं मानणार नाही आणि ज्या गोष्टीसह तुम्हाला पाठवलं गेलं तिचा आम्ही इन्कार करतो आणि ज्या गोष्टीकडे तुम्ही आम्हाला बोलावता आम्ही तिच्याविषयी मोठ्या संशयात पडलो आहोत. आता आम्ही तुमचा विरोध करण्यात काहीच कसर ठेवणार नाही. पैगंबरांनी त्यांना बरंच समजावलं की तुम्ही अल्लाहच्या फरमानाविषयी संशयात कसे पडलात. जो सर्व आकाशांचा आणि जमिनीचा रचयिता आहे तो तुम्हाला सन्मार्गाकडे बोलवित आहे, यासाठी की तुमचे अपराध माफ करून क्षमा प्रदान करावी आणि त्यानं एका ठराविक मुदतीपर्यंत तुम्हाला ढील देऊन ठेवली आहे जी वेळ आल्यावर संपेल. उत्तर देताना हे लोक आपल्या पैगंबरांना म्हणाले की तुम्ही आमच्यासारखेच मानव आहात. तुम्ही आम्हाला आमच्या बापजाद्यांच्या उपासना मार्गापासून रोखू इच्छिता असं दिसतं. तेव्हा आता शक्तीच्या मुकाबल्याकरता उघडपणे आमच्या समोर या. यावर त्यांच्या पैगंबरांनी उत्तर दिलं की जसे तुम्ही मनुष्य आहात खात्रीनं आम्ही सुद्धा तसेच मनुष्य आहोत, परंतु अल्लाह आपल्या दासांपैकी ज्याला इच्छेल त्यावर उपकार करून आपला पैगंबर बनवून पाठवेल. आता ही गोष्ट आमच्या ताकदीची नाही की आम्ही तुमच्याशी शक्तीचा मुकाबला करावा, परंतु अल्लाहचा तसा हुकूम होईल तर गोष्ट निराळी. आणि इमानधारकांचा तर फक्त अल्लाहवरच भरोसा आणि विश्वास आहे आणि आम्ही अल्लाहवर भरोसा का ठेवू नये, ज्या अर्थी या मार्गावर त्यानंच आम्हाला चालवलं आहे. आणि जो काही त्रास तुम्ही आम्हाला द्याल
त्यावर आम्ही धीर संयम ठेवू आणि ज्याला कोणावर भरोसा ठेवायचा असेल त्यानं अल्लाहवरच आपला भरोसा ठेवावा.